धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड आज सापडलं। विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांनी तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती। विकास कामांची पाहणी करण्यासाठी 11 आमदारांचं शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झालं होतं। धुळ्यातील गुलमोहर गेस्ट हाऊसमध्ये अर्जुन खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांच्या नावाने ही रूम 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आली होती। शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्यानं शासकीय कार्यालयांमधून या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोच केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला। रात्री उशिरा या रूमचं कुलूप तोडून तपासणी केल्यानंतर इथे 1,84,00,00,000ची रोकड सापडली आहे। 3 मशीन्सद्वारे पहाटेपर्यंत रोकड मोजण्याचं काम सुरू होतं। ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता CCTV हा ओपन केला होता। तर काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाली। 1,84,00,000 रुपये काय कमी नाही। काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे। यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचं त्यांचं स्वतःचं चरित्र उघडं पडलं आहे। या ठिकाणी जे अर्जुन खोतकर नावाचे आमदार होते त्यांचा PA किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्या चौकशाला हे राहतील असे पैसे दिले असतील। आणि या लोकांनी पैशाच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या। आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे। राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे। तर धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि इन्कम टॅक्स विभागाकडून आता रोख चौकशी केली जाणार आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांची ABP माझाला ही माहिती देण्यात आली आहे। काल रात्री धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,000ची रोख रक्कम सापडली। जप्त करण्यात आलेली रक्कम ट्रेझरीकडे जमा केली जाणार आहे। दरम्यान धुळे घबाड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल। तर अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा अशी मागणी खासदार राऊतांनी केली आहे। अंदाज समिती अध्यक्षांसाठी 15 कोटी कंत्राटदार जमवत होते, त्यातील 5 कोटी गेल्या 3 दिवसात जमा झाले होते असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही। त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ED आणि CBIकडे देण्याची गरज आहे। गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या 2.5 वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले। आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षानं 100 कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे। अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा। जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल
तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता. 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतो आहे. 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली. सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हे राज्य कुठे चाललं आहे? फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंच्या काळातलं हे आमचं राज्य आहे. वित्तमंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात, कोट्यावधी रुपये. विश्रामगृहात पैसे जमा केले जातात. गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा. ही अवस्था या राज्याची. तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय. कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालं आहे भ्रष्टाचाराच्या. दरम्यान या प्रकरणावर अर्जुन खोतकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. पीएच्या नावाने होती? अजिबात नाही, सर्व खोटं येते. माझ्या पीएच्या नावाने नव्हतीच ती. कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्याला आणि त्यात सगळे पैसे सापडतात? काही षडयंत्र वाटतं की काय वाटतं? हा प्लॅन असू शकता. प्लॅन केलेला आहे, प्लॅन केलेलं सर्व आहे आणि त्यामुळे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. 100% प्लॅन केलेला विषय. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील धुळे प्रकरणावर काय म्हटलंय आपण पाहूया. नाही, आपणच म्हणताय ते शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेले आहे. शासकीय विश्रामगृह काय कुठल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींचं नसतं. म्हणजे तात्पुरतं फक्त वास्तव्याकरता आम्ही तिथे जात असतो की कोणी तिथे जात असतो. मला वाटतं चौकशी पूर्ण होऊ द्यात. नक्की कोणी तिथे आणले होते, कोणासाठी आणले होते हे चौकशी आणि तिथे निष्पन्न होईल. जो कोणी आरोपी असेल, जो कोणी याच्यामध्ये ज्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कारवाई होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.